नमस्कार. मुलांच्या आयुष्यावर बोलू काही याविषयी बोलणार आहोत. नुकताच गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं आणि सर्वांनी खूप जोशामध्ये गणपती बाप्पांना घरी आणलं होता आणि मुलांना देखील सुट्ट्या होत्या. मुलं देखील घरी खूप मजा मस्ती केली असतीलच. तर मला एक सांगा, किती जण पॅरेंट्सनी आपल्या मुलांना गणपती बाप्पासमोर बसून किंवा गणपती बाप्पाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, की गणपती बाप्पांना मोदक का आवडतात, गणपती बाप्पांना दुर्वा का आवडतात, किंवा गणपती बाप्पा मोरया का म्हटलं जातं, किंवा गणपती बाप्पांना एकदंत का म्हटलं जातं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत गणपती बाप्पाविषयी. ह्या तुम्ही सांगितल्या आहात का मुलांना, किंवा सांगण्याचा प्रयत्न देखील केला आहात का? किंवा या उलट तुमच्या मुलांनी तुम्हाला हा प्रश्न केला आहे का, की गणपती बाप्पांना मोदकच का आवडतात, किंवा गणपती बाप्पा मोरयाच का म्हटलं जातं? तर नाही का बरं? असं मुलं आपली प्रश्न देखील आपल्याला का करत नाही आहेत? याला जबाबदार आपणच आहोत. कुठे ना कुठे आपण मुलांना मोबाईलच्या स्वाधीन केलेलं आहे. तुम्ही त्यांचे पॅरेंट्स न होता मोबाईलच मुलांचा पॅरेंट्स झालेला आहे, हे लक्षात घ्या. कारण मुलांना सुट्टी होती, मुलं घरात खूप दंगा मस्ती करतच असणार आहेत. त्यावेळी तुम्ही नकळतपणे त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये मोबाईल सोपवलेला आहे आणि तुम्ही आपल्या कामामध्ये मग्न आहात. मग मुलं ह्या मोबाईलच्या आहारी जाऊन त्यांची ती बौद्धिक क्षमता आहे ती खुंटत चालली आहे. म्हणजे त्यांना विचार करण्याची चालनाच मिळत नाही आहे, किंवा मुलांना प्रश्नच पडत नाही आहेत की असं का होत आहे. याला जबाबदार कोण आहे? आपणच आहोत. हे कुठं ना कुठं थांबवलं पाहिजे आणि याची सुरुवात आपणच केली पाहिजे. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करावं म्हणून मी व्हिडिओ बनवते. मला एक चांगला समाज पुढे घडवायचा आहे. आजकालची मुलं बघता खूप वाईट अवस्था आहे समाजामध्ये, कारण मुलं अक्षरशः बिघडत चाललेली आहेत. मग याला कारणीभूत आपणच आहोत. मग हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे आणि याची सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे. मुलांना चांगले संस्कार देणं हे आपल्या हातात आहे. बघा एखादं उदाहरण, तुमच्या घरामध्ये पाहुणे आले आहेत आणि मुलगा तुमचा मोबाईल बघत बसलेला आहे. मग पाहुणे देखील कौतुकाने म्हणतात, अरे वा, मोबाईलमध्ये याला सगळंच कळतं वाटतं. त्यावेळी तुम्ही देखील कौतुकाने म्हणता, हो, माझ्यापेक्षा खूप हुशार आहे तो, त्याला खूप काही येतं, मोबाईलमध्ये तर सर्वच काही येतं. पण ही चूक तुम्ही करू नका. मुलांच्या समोर असे शब्द उच्चारू नका की माझ्यापेक्षा त्याला जास्त येतं. असं जर तुम्ही करत असाल तर हे थांबवा. कारण त्याच वेळी मुलांच्या मनामध्ये जे ते तुम्ही शब्द त्या पाहुण्यांच्या समोर बोललेला आहात ते आतपर्यंत खोलवरपणे बिंबवलं गेलेलं असतं आणि तेच मुलं लक्षात ठेवतात की आपल्या आईवडिलांपेक्षा आपल्याला जास्त समजतं किंवा जास्त येतं. आणि ज्यावेळी तुम्ही त्याला सांगायला जाल त्यावेळी तो तुम्हालाच उलट उत्तर करेल की तुला काय कळतं यामधलं, कारण मला सगळं काही समजतं. मग कधीही दुसऱ्यांच्या समोर आपल्या मुलांचा अशा पद्धतीने कौतुक करू नका. ठीक आहे, अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही 100% तुम्ही त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. हां, माझा मुलगा खूप हुशार आहे, अभ्यास करतो, असं तुम्ही त्यांच्यासमोर बोला. नक्कीच तुम्हाला दुसऱ्या क्षणी तुमचा मुलगा अभ्यास करताना दिसेल. मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. मोबाईल कसं निग्लेक्ट करता येईल याकडे लक्ष द्या. जर तुम्ही अजून देखील मुलांच्याकडे लक्ष देत नसाल तर कृपया करून भावी पिढी आपल्याला घडवायची असेल, चांगली घडवायची असेल, तर तुम्हाला आत्तापासूनच आपल्या मुलांना आपली कामं बाजूला ठेवून लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण ही काळाची गरज बनलेली आहे. आपण लक्ष नाही दिलं तर कोण देणार आहे? आणि याचे दुष्परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. आज जर आपण आपल्या मुलांच्याकडे लक्ष नाही दिलो तर पुढं का होणार आहे? त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. कटू आहे पण सत्य आहे. मोबाईल जितका चांगला आहे त्याच्या दुप्पट पटीने हा आपल्यासाठी हानिकारक आहे. बरेच प्रकारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतात की कसा मोबाईलमुळे दुष्परिणाम होतोय किंवा मोबाईलमुळे काय काय होतं जातं. बरेच स्कूलमध्ये देखील दाखवलं जातं की मोबाईलमुळे काय काय होत आहे. पण मुलांच्या हे लक्षात आलेलं आहे की हे काय झालेलं आहे, पूर्णपणे एडिट करून दाखवत आहेत. हे सगळं खोटं आहे हे त्यांच्या मनामध्ये बिंबवलं गेलेलं आहे. त्यामुळे ते मोबाईल सोडतच नाही आहेत.
कितीही दाखवा त्यांना, प्रॅक्टिकली दाखवा, शाळेमध्ये डेमो दाखवा. डेमो दाखवलं ते हसण्यावर घेऊन निघून जातात, दुर्लक्ष करतात. पण प्रॅक्टिकली जर तुम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्यक्षिक एका मुलग्याचं उदाहरण तुम्ही त्यांना दाखवला तर त्यातला थोडा इफेक्ट तुमच्या मुलावर होऊ शकतो. पण हे कधी? आपण ज्यावेळी मोबाईलपासून दूर होऊ त्यावेळी. आपणच मोबाईलच्या इतक्या आहारी गेलो आहोत तर आपली मुलं का जाऊ नयेत? बघा, आज गणपती बाप्पा येऊन गेले. आपल्याला मोस्टली काय पाहायला मिळतं? गणपती बाप्पाच्या गोष्टी सांगितलेल्या पाहायला मिळत आहेत की नवीन रील्स येत आहेत त्याच्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे? तुम्हीच विचार करा आणि तुम्हीच ठरवा की आपण कुठे टाईम वेस्ट करतोय. आपण ट्रेडिशनल तर होत चाललेलो आहोत, जी जुनी पद्धत आहे ती परत अंमलात आणत आहोत. पण कशासाठी? दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, स्वतःसाठी नाही किंवा आपल्या मुलासाठी नाही. आपण ज्यावेळी आपलं बालपण होतं त्यावेळी आपण कसे होतो आणि आजकालची मुलं कशी आहेत यामध्ये जो डिफरन्स आहे तोच आपण घालवायचा आहे. घालवायचा आहे म्हणजे कसा? की आपल्याला जे मिळत नव्हतं म्हणून आपण सर्व काही मुलांना आणून देत आहोत. सगळं काही त्यांना नाही म्हणण्याचा आपण चान्सेस देत नाही आहे, कारण सगळं आपण त्यांना पोच करतोच आहे. पण आपण त्यांना नाही हे पचवणं देखील खूप गरजेचं आहे. आपली जशी परिस्थिती आहे तसं आपल्याला जगता आलं पाहिजे. परिस्थितीची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, नाही करा, मला काही फरक पडत नाही आहे. कारण मला फक्त काय करायचं आहे? मुलं घडवायची आहेत आणि हे तुमच्या थ्रूच शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. आणि वेळेत सावध व्हा आणि तुमच्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा आणि जास्तीत जास्त तुम्हाला जितका वेळ तुमच्या मुलांना देता येईल तितका देण्याचा प्रयत्न करा, कारण ती तुमची स्वतःची संपत्ती आहे, हक्काची आहे. धन्यवाद.